जम्प केल्यानंतर त्याने जो एलिमेंट चालू केलेला आहे हे 1.5 मिनिटं असतात आपल्या हातामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला प्रेझेंट करायचं असतं. आणि हीच खासियत असते मल्लखांबपटूची की 1.5 मिनिटात तो स्वतःला रिप्रेझेंट करतो स्वतःच्या फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ आणि रिस्क एबिलिटीवर. ही रिस्क तुम्हाला दिसते, ही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला दिसते. आणि आता मुलांना आणि मुलींना दोघांनाही पोल मल्लखांब आणि रोप मल्लखांब करावा लागतो कॉम्पिटिशन्सला. सिंपल कॅच, त्यातून नटराज, क्रॉस, निद्रासन पोझिशन. योगाचे भरपूर सारे पोझिशन्स आपण रोप वरती करतो. आणि आता शेवट आहे थोड्या वेळाने एक लास्ट एलिमेंट, आणि त्या लास्ट एलिमेंट नंतर बजरंग बॅक करून तो डिस्माउंट करणार आहे. आणि हा शेवट असतो. स्टार्ट टू एंड आपल्याला रोप शिकून राहायचं असतं आणि त्यामध्ये विविध प्रकार प्रेझेंटेशन करायचे असतात. जसा माउंट करून त्याने केलं